कल्याणीनगर अपघाताचा तपास आणि या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावी अशी मागणी अपघातामध्ये मरण पावलेल्या दोघा संगणक अभियंत्यांच्या पालकांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे। या अपघाताचं गांभीर्य लक्षात घेता आरोपीवर संज्ञान म्हणून हा खटला चालवावा अशी मागणी अपघातात मरण पावलेल्या अश्विनी कोष्टा यांचे वडील सुरेश कुमार कोष्टा यांनी केली आहे। तर या अपघाताची दुहेरी खून म्हणून दखल घेण्यात यावी अशी मागणी अपघातातल्या मृत अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी व्यक्त केली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे थेट पुण्यामधून आपल्या बरोबर आहेत। अरुण, कल्याणीनगर अपघातामध्ये अशा प्रकारे तपास व्हावा अशी मागणी जे मृत पावलेत त्यांच्या आईवडिलांनी पालकांनी केली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली हे सर्व सुनावणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। कशा प्रकारे आता दखल घेतली जाते, काय काय नेमक्या अपडेट्स या प्रकरणामध्ये आता पुढे येत आहेत? अनिश आणि अश्विनी दोघे मध्य प्रदेशामधले होते। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणि दुर्दैवानं जी घटना घडली तिला आज 8 दिवस पूर्ण होत आहेत आणि हा आठवडा पूर्ण होत असताना त्यांच्या पालकांनी काही म्हणजे दुःख तर आधी व्यक्त केलेलं आहे, मात्र काही त्यांची भूमिका मांडली आहे आणि ती प्रामुख्यानं या प्रकरणाच्या तपासाविषयी आहे। सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास हा संशयाच्या भोवऱ्यात होता। गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला, इतकंच नाही तर पैशाचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ताकदींचा वापर करून आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण प्रकरणाचा तपास आणि हा खटला हा एकतर मध्य प्रदेशामध्ये चालवण्यात यावा, म्हणजे खटला मध्य प्रदेशामधल्या न्यायालयात चालवण्यात यावा आणि त्याचबरोबरीने या संपूर्ण प्रकरणाच्या तपास आणि खटल्यावरती कामकाजावरती सुनावणीवरती सर्वोच्च न्यायालयाची देखरेख असावी। न्याय व्यवस्थेवरती निश्चितपणे या परिवारांचा विश्वास आहे, तर त्यांनी देखरेख साहजिक आहे। 2 मुलांना त्यांनी गमावलं असल्यामुळे न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवत त्यांनी अशी मागणी केली, मात्र याची दखल कशा प्रकारे आता घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरेल। अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तपशील वेळोवेळी आपल्याकडून जाणून